राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीने पक्ष संघटना सज्ज ठेवण्यासाठी राज ठाकरेंनी पाऊल उचलले। आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षाच्या तयारीच्या दृष्टीने आज सकाळी 10 वाजता इथून पुढे बरोबर 1 तासाने गोरेगावच्या नेस्को सेंटर जवळ मनसेने मेळावा आयोजित केलाय। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे आता युतीची घोषणा करणार आहेत का? या मेळाव्यामध्ये राज ठाकरे कोणता बॉम्ब फोडणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नेस्को मध्ये वैदेही काणेकर प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि वैदेही आपल्याला अधिक माहिती देत आहेत। वैदेही, आता कशी परिस्थिती आहे, कोणत्या शक्यता वर्तवल्या जात आहेत? माणसं यायला सुरुवात झाली आहे का? केवळ 1 तास बाकी आहे। वैदेही, नक्कीच आपण बघतोय की खरं तर निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर तातडीनं खरं तर राज ठाकरे यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। आपण बघतोय की आज रविवार आहे, 19 तारीख आहे आणि खास करून दिवाळीचे दिवस आहे आणि अशामध्येच या खरं तर मेळाव्याचं आयोजन केलेलं बघायला मिळत आहे। यादी प्रमुखांना खास करून या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि जवळपास 10,000 यादी प्रमुख मनसेचे आहेत। मात्र अजून कार्यकर्ते जे आहेत ते यायला आत्ताशी सुरुवात झालेली असल्याचं बघायला मिळत आहे। तरी देखील आपण बघतोय की तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बघायला मिळत आहे। स्टेज जर आपण बघितला तर मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा असा स्पष्ट उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे यादी प्रमुखांनाच घेऊन महत्त्वाची भूमिका राज ठाकरे या ठिकाणी मांडणार आहेत। खास करून आपण बघितलं तर मनसेचे पदाधिकारी देखील असणार आहेत। विशेष म्हणजे राज ठाकरे यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असेल, मात्र संदीप देशपांडे जे मुंबई अध्यक्ष आहेत ते देखील आज या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। कशा पद्धतीनं खरं तर यादी संदर्भातली यादी प्रमुखांची भूमिका असणं महत्त्वाचं आहे, कारण याद्यांमध्ये अनेक घोळ आहेत आणि या घोळाला कशा पद्धतीनं सामोरं जायचं आणि कशा पद्धतीनं खरं तर सगळे जे गोष्टी आहेत त्या पुढे आणायच्या। कारण कालच आपण जर बघितलं तर जे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते निवडणूक आयोगाने। धन्यवाद, तुझा मुद्दा पटलेला आहे की या ठिकाणी आता संदीप देशपांडे आणि राज ठाकरे केवळ मतदार यादी प्रमुखांना निर्देश देणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।